Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्युटी रेडी झालो आहे. रचना किचनमध्ये नॉर्मल रुटीन चालू झालं आहे. टिफिन रेडी करत आहे माझ्या 24 hours ड्युटीसाठी. नायसाला सुट्टी आहे, क्रिसमस वेकेशन इज ऑन आणि येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी. Keep smiling, spread love and happiness everywhere. Live like it's your last day and live your life to the fullest. Live, laugh and love. Good morning. So, आज लवकर झालं टिफिन रेडी. माखाया सूर्यकोटी समब न्यायम गुरुदेव सर्व कार्य सुशोभता. सो नॉर्मल रुटीन स्टार्ट झालेलं आहे बट त्या रुटीनमध्ये सगळं काही थोडंफार गडबड आणि थोडंसं डिले होते बिकॉज नायसाला सुट्टी लागलेली आहे. बट तरी नायसाचा काय असं एवढं त्रास नाही आहे. बट कसं मुलं जर स्कूलला गेले तर आपला एक प्रॉपर रुटीन चालू होतो म्हणजे मध्ये मध्ये कोण डिस्टर्ब करायला नसतं. इथे एक काय केलं की लगेच आई हे पाहिजे, आई ते पाहिजे. सो आई तर आहेतच म्हणजे तिने मला हाक मारले की पहिले आईच धावतात की कारण मी कामात असते म्हणून आई बघतात तिच्याकडे. काय ते सो नायसा इज हेल्पिंग मी आउट सगळं क्लीन करायला. ही तू आहे. सो माझ्याकडे ऑलरेडी ऑर्गनायझर्स आहेत आणि हे मी ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलं आहे ह्याच्या आधी. जसं की हे मी ऑलरेडी ऑर्गनाईज केलेलं आहे पण खूप दिवस झाले सगळं फेस्टिवल्स नंतर इकडे तिकडे असं सगळं झालेलं घाई गडबडीत म्हणून माझं ते थोडंसं क्लीन केलेलं आहे. जसं की मी प्रत्येकाचं एक सेक्शन बनवलं आहे. तुम्ही जसं की बघू शकता तिथे की म्हणजे जेव्हा जी गोष्ट पाहिजे ती लगेच आपल्याला हातात मिळेल. सो अशा प्रकारचे असे 4 बॉक्सेस मला आलेले आहेत. ते एकाच पॅकेटमध्ये तुम्हाला हवे तर मी खाली लिंक देईल. सो दिस इज अ वे यू कॅन ऑर्गनाइज युअर थिंग्स. सो हा एक माझा ड्रॉवर आहे जिथे मी अशा पद्धतीने हे ऑर्गनाइज केलेलं आहे. त्याच्यानंतर हा एक दुसरा हा सुद्धा मी दाखवला आहे. सो हे जे बॉक्सेस आहेत हा एक पूर्ण सेट आहे. लाईक हे जे छोटे छोटे बॉक्सेस तुम्हाला दिसतात हे सगळं पूर्ण सेट आहे. सो इथे मी माझे ब्लश ते सगळं ठेवलेलं आहे. इथे आहे हायलायटर आणि फाउंडेशन. त्यानंतर हे आहेत नायसाचे लिप ग्लॉस. त्यानंतर जे अटर जे लागतं ते. सो अशा पद्धतीने ठेवले आणि हे लिपस्टिकचं दुसरं जे ऑर्गनायझर आहे दिस इज डिफरंट. हे मी वेगळं मागवलं आहे. सो ह्याचे सुद्धा लिंक्स मी तुम्हाला खाली देईल. हे आधी सुद्धा दाखवले बट जर इनकेस कोणी बघितला नसेल तो व्लॉग सो त्यांच्यासाठी आहे हे. इथे तुम्हाला आता स्क्रीनवर बाजूला फोटो सुद्धा दिसत असेल. सो अशा पद्धतीने हे दिसतात. हे बघ मला ना अशी 3 ड्रॉवर्स आणले आईनी ना. कुठे आणले मिनिसो मधून. आम्ही ना इथे एरोप्लेन मध्ये गेलो होतो आणि असं मिनिसो शॉप मध्ये होतं ना. सो आपल्या इकडचा मिनिसो आणि तिकडच्या मिनिसोमध्ये ऑफकोर्स फरक आहे. वेगळ्या कंट्रीच्या मिनिसोचं मी तुम्हाला सांगते. सो जे बालीमधलं मिनिसो होतं ते टोटली डिफरंट होतं. आय डोंट नो हे इथे मिळतं की नाही म्हणजे आजपर्यंत मी तरी नाही पाहिले. म्हणजे आता मिळत असेल तर मला माहित नाही. सो हे असे 3 कंपार्टमेंटचं आहे. दाखव बाबू इथे. तेच आम्ही नायसाचा पसारा सुद्धा आवरायला घेतला कारण एवढे खेळणी तिच्या बाहेर आहेत. सो अशा पद्धतीने नायसाने ठेवले. वरच्या सेक्शन मध्ये रबर क्लिप्स आणि मग खाली ब्रेसलेट अँड वॉच. ओके वॉच. आणि आता लास्टला काय ठेवणार आहे? अंगठी खूप सारे थोडे ठेवते. मम्मा सगळे माझं सामान ठेवते. ठीक आहे चालेल पण मेक शुअर की जे तिथे आता जे ठरवलंय ते तिथेच ठेवायला पाहिजे दरवेळेस. इथे बघ आईनी आता हे बघ कधी लावलेत आईनी हे ड्रॉवर्स. तसं तू बघते ना सगळ्या गोष्टी मग तू तिथेच ठेवायचं. 10 वेळा ते चेंज नाही करायचं. हो मला कळलं तुझे बोलतीये. हे ऍक्च्युली नायसाला ते ऑर्गनायझर म्हणूनच मी आणलेलं की ती ज्या गोष्टी त्यात ठेवेल. पण काही दिवसानंतर त्यात डॉलचे कपडे वगैरे दिसायला लागले मला.
एनिवे, त्यानंतर द नेक्स्ट ऑर्गनायझर इज दिस. खूप लोकांनी हे बघितलं सुद्धा आहे आणि खूप लोकांनी मला ॲक्च्युली विचारलं सुद्धा होतं जेव्हा मी मिनी व्लॉग टाकलेलं इंस्टाग्रामवरती. सो बेसिकली नायसाकडे खूप खूप सारे तुम्ही जसं की बघू शकता, व्यतिरिक्त अजून तिच्याकडे क्लिप्स आणि बोज आहेत, पण आता हे आम्हाला पुरलं नाहीये, सो मी ते आता डब्यात ठेवलेलं आहे. सो खूपदा असं झालंय की जेव्हा आपण बाहेर जातो किंवा कोणतं फंक्शन वगैरे असेल ना, तर लक्षातच येत नाही की हिच्याकडे हा बो आहे की नाहीये, आणि मग घाई गडबडीत ते काढता सुद्धा येत नाही. जर आपल्याला डोळ्यासमोर असेल ना, तर आपल्याला माहितीये की हा आहे बो, मग तो यूज करूया, नाहीतर ते घेतो आणि मग ते असंच पडून राहतात. सो आता ना नायसाला सुद्धा सवय झालीये. द मोमेंट मी कपडे काढते ना, शी मेक शुअर की ही इकडे येऊन ती चेक करते, ती उघडते, ती बघते आई कोणतं मॅचिंग आहे क्लिप, आणि मग त्याप्रमाणे मग ती ते काढते आणि मग ते यूज करते. ऍटलीस्ट मग ते यूज केलं सुद्धा जातं, नाहीतर मग ते तसंच राहतं. सो अशा पद्धतीचा हा ऑर्गनायझर आहे. इथे मी तिचे सगळे मोठे बो लावलेले आहेत, इथे सगळे छोटेवाले बो लावलेत. सो आणि इथे ना हे बघा, हे अशा पद्धतीचे आहे. सो इथे लावलेले आहेत तिचे हेअर बेल्ट. सो अजून सुद्धा हेअर बेल्ट आहेत, ते तिने वेगळ्या पाऊचमध्ये ठेवलेले आहेत, कारण ते युजली ट्रॅव्हलच्या वेळेस आम्ही यूज करतो. सो ह्याची सुद्धा लिंक मी दिलेली आहे. हे सगळे गोष्टी मी ॲमेझॉनवरनंच मागवलं आहे. सो जर ज्यांची मुलगी असेल त्याच्यासाठी खरंच, आणि जर ज्यांच्याकडे हे एवढे सारे गोष्टी असतील तर तुमच्यासाठी हे मस्ट हॅव आहे, कारण एकदम व्यवस्थित हे ऑर्गनाइज. मला रिसीव्ह झाला आहे तो नवीन ऑर्गनायझर रिसीव्ह झालेला आहे. कधी कधी खूपदा आपल्या बरोबर होतं, आणि आता इथे माझ्याबरोबर खूप लोक रिलेट सुद्धा करतील. आपण घाई गडबडीत असेल ना, तर आपल्या छोट्या छोट्याच्या गोष्टी लाईक कानातले, गळ्यातलं, हातातलं किंवा वॉच कुठेही असं आपण ठेवतो आणि मग नंतर शोधत बसतो, किंवा कपाटात कुठेही ठेवतो. सो मी असं नाही म्हणते की प्रत्येक जण असं करत असेल, मी सुद्धा नाही असं करत, बट कधी कधी घाई गडबडीत होतं. मी पाहिले जेव्हा घरात पाहुणे वगैरे असतील आणि कोणती गोष्ट कुठे ठेवायची असेल ना, तर मग ती कुठेही ठेवली जाते आणि मग ते लक्षात नाही राहत. 3-4 दिवसानंतर मला लक्षात येतं. आणि आपल्या छोट्या छोट्या बायकांच्या खूप साऱ्या गोष्टी असतात, जसं की कानातले असतो. काही लोकांना खूप सवय असते की वेगवेगळ्या आउटफिटवर वेगवेगळे कानातले घालतात ते, मग गळ्यातलं वेगवेगळं घालतं, ब्रेसलेट, मग वॉच. मग अशा गोष्टींसाठी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी असं कोणता ऑर्गनायझर आहे. सो मी ऍक्च्युली तसं शोधत होते अमेझॉनवर, आणि फायनली आय गॉट दॅट ऑर्गनायझर. सो हा आहे तो ऑर्गनायझर इथे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे इथे ना ते प्रत्येक ऑर्गनायझर बरोबर आपल्याला अटॅच करायला गोष्टी देतात. सो इझिली ते अटॅच सुद्धा झालेलं आहे. ह्याच्याबरोबर ह्यांनी नव्हतं दिलेलं, हे मी घेऊन आलेली आहे, आणि असे 3 प्रकारे इकडे असं लावलेलं आहे. एनिवेज, सो हे असं आहे. हे तुम्ही पूर्ण रिमूव्ह करून, असं रिमूव्ह इकडनं करून ह्याला क्लीन सुद्धा करू शकतात, वॉश सुद्धा करू शकतात. हे सुद्धा पूर्ण निघतं असं वरती, वरच्या वरती मी हे लावलंय. सो ह्याला सुद्धा आपण वॉश करू शकतो. सो आता इथे छोट्या छोट्या गोष्टी आपण ठेवू शकतो. सो आता हा ऑर्गनायझर आला आहे. सो मी इझिली इथे माझ्या त्या गोष्टी ठेवू शकते अँड जस्ट क्लोज इट. आणि इथे बऱ्यापैकी अशी स्पेस असल्यामुळे हे इझिली असं बंद सुद्धा होते. मी ते मेजरमेंट घेऊनच केलेलं आहे. सो हे पॅक ऑफ 3 आहे, म्हणजे मी तसं घेतलेलं आहे. पॅक ऑफ 2 पण आहे, पॅक ऑफ 1 सुद्धा आहे. याची सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. ह्याच्यात 6 कंपार्टमेंट्स आहेत. आता इझी झालेलं आहे, म्हणजे इझिली मी माझ्या गोष्टी अशा इथे ठेवू शकते ज्या हँडी आहेत. 2 मी इथे लावणार आहे, एक वरती एक खाली लावणार आहे, आणि एक लावलं आहे सनीच्या सेक्शनमध्ये. आता सनी उद्या आल्यावर सरप्राईज होणार आहे, त्यालाच पण हे आवडेल, कारण इवन ही लव्स टू ऑर्गनाइज. जसं की तुम्ही त्याचं वॉर्डरोब बघू शकतायत, व्हेरी वेल ऑर्गनाइज. सो कपड्यांसाठी सुद्धा मला ते एक ऑर्गनायझर आणायचं आहे, जे असं पूल करतात ना पुढे, ते वालं सुद्धा एक मी बघणार आहे, पण थोडंसं कन्फ्युज्ड आहे त्या बाबतीत. सो आता मी सध्या मला जे सनीच्या वॉर्डरोबमध्ये दिसले छोट्या छोट्या गोष्टी, जसे की त्याचे एअरपॉड्स, तो असं कधी कधी अशी इथे कुठे कुठे पडलेले असतात, म्हणून मग त्यांना इथे जागा केली. हे त्याचं मग ऑइल,
वॅसलीन आणि मग ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी आता सध्या ठेवल्या. 2 कंपार्टमेंट्स आहेत, त्याला कुठे काय ठेवायचं असेल तो ठेवेल, त्याला वॉच वगैरे त्याचं ते पण ठेवू शकतो. सो दिस इज हाऊ वी हॅव ऑर्गनाइज्ड आवर थिंग्स. आणि मला असं वाटतं आयुष्यात ऑर्गनायझेशन फार गरजेचं आहे, फक्त वस्तूंचंच नाही बट प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना ऑर्गनाइज करणं फार गरजेचं आहे. बिकॉज त्याने कसं लाईफ ना खूप सिम्पल होऊन जाते. मला प्लीज हेल्प करा. मी जे तुम्हाला आता दाखवलं, जे मला वॉर्डरोब मध्ये पाहिजे पूलवालं, ते कोणतं मी ऑर्गनायझर घेऊ. जर कोणी कधी घेतलं असेल तर मला तिथे लिंक शेअर करा. मी नक्कीच ते चेकआउट करेल, कारण मला फार गरज आहे त्याची. इवन मला नायसाच्या कबर्ड्समध्ये सुद्धा ठेवायचंय, माझ्या कबर्डमध्ये पण ठेवायचंय. कारण खूपदा असं होतं आपण एक कपडा काढतो तो वरचा निघतो, नाही बोललं तरी घाई गडबडीत निघतं. सो ते पूलर जे असेल ना, माझ्या जर कोणी घेतलं असेल तर मला ते सोपं पडेल असं इझिली ते काढायला. आणि ते इवन दिसायला सुद्धा छान दिसेल. मेन म्हणजे काय, कबर्ड ओपन केल्या ना छान दिसायला पाहिजे, मेस्सी नाही दिसायला पाहिजे, नाही तर खूप फ्रस्ट्रेशन होतं. जसं की आता मी इथे हे असं भरह्यापैकी लावलंय, बट आता असंच झालंय, साडीचं एक कवर काढलं की मग ते हली असं होतंय. सो मी सुद्धा माझ्याप्रमाणे खूप प्रयत्न केलेले आहे. जसं इथे माझं आहे बॅक सेक्शन, खाली आहे माझं वेस्टर्न वेअर, हे आहे माझं डेली वेअर आणि वरती आहेत माझ्या साड्या. सो अशा प्रकारे मी ऑर्गनाइज केलेलं आहेत. ह्या सगळ्या काही आहेत 4. नायसाला थोड्या वेळ झोपवते, नाही तर नायसा दिव्याच्या टायमाला झोपेल. जो काय बोलते, मी मस्त असं बनवलंय, पण ते ना आपल्याला तिकडनं उचलायचंय. अरे वा, हे किती छान आहे. अरे ती नाहीये छान, नाहीये. आणि येस, मला ना स्क्रंच ऑब्सेस्ड करणं काही गोष्टी मिळाल्या आहेत, त्या मी तुमच्या बरोबर शेअर करते. जस्ट लास्ट टू लास्ट मंथ मध्ये तिने मला पाठवलेले स्क्रंचीज जे मी वेड्यासारखी वापरतीये. म्हणजे ते क्रोशेचे स्क्रंचीज होते आणि एवढे सुंदर बसतात ना केसांवरती. तुम्ही खूप साऱ्या माझ्या व्लॉग्समध्ये पाहिलं सुद्धा असेल की मी मोस्ट ऑफ द टाइम तेच वापरते. आणि त्याचं जे फ्लेक्झिबिलिटी आहे ना, ते पण एवढं सुंदर आहे आणि ते व्यवस्थित केसांवर बसतात. सो तुम्ही सुद्धा ते बघू शकता. हे आईचा फेवरेट क्लिप आहे, रोजवाला. रोजवाला फेवरेट क्लिप आहे, बट दिस इज नॉट अ रोज. या दिस फ्लावर क्लिप. Okay. Blue color. Okay. So I have received this. And this is cute na? Cute. Very cute. So basically हा आहे bracelet. Wow. I like rainbow. कुठे रेनबो? सो मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. जेव्हा आपण बाहेर वगैरे जातो तेव्हा इझिली वेअर करू शकतो. बट मग काय होतं माहिती का, घेतल्यावर ते कोणत्या तरी कोपऱ्यात जातात. म्हणून बेटर आहे आता ते आम्ही ऑर्गनायझर मध्ये ठेवत जाईल. म्हणजे आता मला लक्षात राहील की हा तिथे काहीतरी मी ठेवलंय, किंवा मी ऍटलीस्ट चेक तरी करेल. आणि अजून एक गोष्ट रिसीव्ह झाली, जी ब्युटिफुल इयरिंग्स. वाव, मस्त आहे. मी मोठी होईल ना तेव्हा मी आईचा यूज करणार. चालेल. आणि परफ्यूम पण चालेल. अजून आणि ना आईचे ब्रेसलेट्स ते खूप क्यूट आहे. आपण तेव्हा एरोप्लेन मध्ये जाईल ना, इथे एरोप्लेन लिहिले. ओके. मग आपण एरोप्लेन मध्ये घेऊ मोठी झाला. तू मोठी येईपर्यंत अजून काहीतरी नवीन येईल नाही सा, कळलं? मी खूप तुझे यूज करणार, तुझे नवीन आणि तुझे ब्रेसलेट्स पण. चालेल, सगळं तुझ्यासाठीच आहे. माझ्या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठीच आहेत. हे बघ, मला मी एवढी टिंगी आहे, पण मला ना हिच्याकडे बघून फाल्गुनीची आठवण येते. फाल्गुनी अशीच सेम. आईला सगळं आई बोलायची, आईकडे जायची, आई मला हे तुझं पाहिजे, मला हे तुझं पाहिजे, मी मोठी झाल्यावर तुझं हे वापरणार आहे. आणि अजूनही ती तशीच करते. तर ना कधी कधी ना नाहीसं तिकडे पण जाऊन बोलते ना आईला, तर आई बोलते फाल्गुनीला, बघ बाबा तुझा पत्ता कट झालेला आहे, आता ही आली आहे, ही तर ठीक आहे, आता ज्ञाना पण येईल, मजा येणार आहे. मला ना रोज मला सन आणि मून दिसतात, रात्री आणि सकाळी. सगळ्यांना दिसतात बाबू. मग आणि इकडे आणि एरोप्लेन मध्ये जे असे हे असतात ना काच, मग हे पण दिसत स्टार्स. इकडे स्टार्स नाहीये पण रेनबो पण
छान आहे. चालेल ठीक आहे. मला खूप आवडतं रेनबो. मला आवडतं. मी खूप यूज करणार छोटी छोटे. झालं का? चला चला. एनिवे सो इन केस हे तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही नक्की स्क्रंच ऑब्सेस्ड हिला कॉन्टॅक्ट करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. सो थँक्यू सो मच स्क्रंच ऑब्सेस्ड. सो आम्ही आलो आहोत आमच्या इथे जो दरवर्षी फेस्टिवल लागतो म्हणजे पनवेल फेस्टिवलला. आई मला तेच बोलत होती कुठे आलाय म्हणजे पहिले कुठे होतं माहितीये का आमच्या इथे एकदम हार्ट ऑफ सिटी पनवेल जिथे होतं. पण आता जेव्हापासून PMC झालं आहे तेव्हापासून खूप आजूबाजूचे जे सिटी आहेत ते सुद्धा जोडले गेलेत आणि मग त्यांना कन्व्हिनियन्स व्हायला पाहिजे म्हणून ते एवढ्या लांब आलेले आहे. आईला मी तेच बोलली आहे. सो अभि फाल्गुनी पण आलेत, गोंडू पण आली आहे, सावी आली आहे, चेतना आली आहे. सो लेट्स गो. वो जो है वो वाला कुर्ती 1500. सावी तुला पाहिजे बघू, तुला पाहिजे तुला नाशिक दिदीला काय नाही पाहिजे. चल चल आमच्याकडे सगळं पुढे आहे. आम्हाला आता एक दुकान उघडायला लागेल. काय बघू काय नको करू किती ते पाहिजे ते पाहिजे. हा ठीक आहे. नाही थोडी मोठी आहे. हा एक बघून दीदी माहिती ते दीदी हा मसाजर आहे घरी देखील. अगरचा हा मसाजर घरी आहे. केडी फक्त एकटाच वापरतो. नहीं पैर रहेगा तो 1 घंटा भी कर सकते हैं. भैया कितने का है? आलू पापड़ है. बटाटे का कितना है मुझे बताओ. बटाटे का जितना सब किलो मैडम. टेस्ट करते हैं पापड़ वाले. सावी काय करतात काका? बलून्स आहे ना. बलून्स आहे आणि तू पण का ते नाही घ्यायचं नाही घ्यायचं. नाही 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 मी त्याला बोलून
बबल्या ओरडायचा जोरात तशी खाली जाईल. लहान मुलं कमी घाबरतात, मोठे जास्त घाबरतात. माझी खरी पाटलेली अबुधाबी फेरारी वर्ल्ड फास्टेस्ट. आता बघ खाली कमी. ओके आता पकड पकड आगे गिरेगा बाबू काय. इथे नाही ते मोठं वालं आहे ना. पाठी घे, तिला पाठी घे. बाय गंडू. नाहीचा हात नको सोडू. चल मला फक्त चेतना बरोबर बसायचंय. आता तर तुझी मुलगी पडेल तुझ्या बरोबर. मला अजून चेतनाचा फेस आठवतोय जेव्हा बसलेलो. दीदी आपसे भराट भी रहेगा वो जाते. दीदी दीदी आम्हाला ऐकायचं आहे. दीदी पाहिजे तुला सगळं पाहिजे. चला बाय बाय बाय. कळून देखो कशी खाते कधी. आता आम्ही पुढच्या वर्षी भेटणार. चला चलो बाय. पोरीनी गोंगाट भरले. चला आईस्क्रीम खायला. चला आईस्क्रीम खायला. सदा कदा बघ आमच्या आधी दोघींचे पण नाक घेतात. चला सगळे भेटूया. सारखं सारखं नाही करायचं. खुशी खुशी. ओ काय बाबा आले. बाबा चेतनाला तर कमीच माहिती आहे. ए रचना चेतनाने कमीच ओळखलं निखिलला. चेतनाला तर माहितच नाही. आम्ही एवढं
खाल्लं नाही. चला चला खाऊ